आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केल्याचं अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। विधानाची नोंद घ्यावी इतकी शहांची पात्रता नाही, खास शैली शहांच्या विधानाचा पवारांकडून समाचार। रागवी असं नोंद घेणारी व्यक्तीच नाही, त्यांचा ती लेवलच नाही, प्रश्न तो नाही। देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, पण तडीपार गृहमंत्री झाला नाही। अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला अशी ही टीका। तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल। पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलार यांचा इशारा। प्रक्रियेत ज्या अमितभाईंना निर्दोषत्व मिळालं, या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल। ती वेळ तुम्ही आणून देऊ नका। स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती। काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत एकत्र बसून चर्चा करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। महायुतीतील आमदारांनी उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवरील वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। संजय राऊतांची रामदास कदमांवर टीका। बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची फडणवीसांकडे मागणी करणार कदमांनी केलं होतं वक्तव्य। ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो, आणि आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। 2020 पासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी। मुख्यमंत्री होण्याआधी ठाकरेंनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा। पक्ष कठीण काळातून जात असताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा सल्ला। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाल्याचं जाधवांचं होते खडेबोल। संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरेगावात उत्तरेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे। मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, शिंदेंची देवाकडे प्रार्थना।